कसा आहे तुम्हाला लक्षात आलं। काँग्रेस पक्षात आपल्यावर न्याय होईल, अन्याय होणार नाही ही हवाई देतो। आपल्याकडे यंग असे नौजवान खासदार आहेत। आपले माजी मंत्री के.सी. पाटील साहेब आहेत, इकडे पद्माकर दादा आहेत, शिरीष दादा आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। आपल्या कोणतेही प्रश्न असेल, आपण आपल्यामधले 2-4 प्रतिनिधी म्हणून नेहमी आपल्या गावाचे छोटे मोठे प्रश्न असतील ते सुद्धा आपण सोडवण्यासाठी एकत्रित राहू आणि एकत्रितपणे आपण जर तुमचं संघटितपणे आपण जर कोणती निवेदनं दिली तर त्या निवेदनावर कामं करण्याची आमच्या जिल्हा कमिटीची सर्वांची जबाबदारी राहील। काँग्रेस पक्षात आपण आला आहात, मी तुम्हाला एक गवाही देतो की काँग्रेस पक्षात आपल्याला पश्चाताप होणार नाही। जो पश्चाताप मागच्या पक्षात झाला तसा तुमच्यावर अन्याय होणार नाही। आपण सर्व एकजुटीने जर काँग्रेस पक्षाच्या बद्दल आपल्या भावना नेहमी कायम ठेवल्या तर आपल्याला भविष्य चांगलं राहील। आत्ताचं वर्तमान सरकार काय तुम्हाला माहिती पडलं बघतायत आपण रोज यूट्यूबवर आणि टीव्हीवर याच्यावर सगळं येत आहे। ती अन्याय करणारी पार्टी आहे, त्या अन्याय करणाऱ्या पार्टीला आपण सोडलं। आपल्याला आज सद्विवेक बुद्धीने आपण ज्या पक्षात प्रवेश केला आहे त्या पक्षाचे नेते आमचे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनियाजी गांधी या सर्व नेत्यांनी आपल्याला पक्षाच्या गाईडलाईन दिलेल्या त्या गाईडलाईनवर आपण सर्व मिळून काम करू। आपली जी पूर्वस्थिती होती 2014च्या पूर्वीची त्या सर्व न्याय करणारी स्थिती होती। शिक्षणासाठी, पाणीसाठी, लाईटसाठी या सर्वसाठी झटणारे सर्व आमचे नेते होते। परंतु मधल्या काळामध्ये जे काही आम्हाला अपयश आलेलं आहे, तुम्ही सर्वांनी जर सहकार्य केलं परत आपण यशात येऊ आणि सत्तेत येऊन सत्तेमध्ये आपले सर्व कामं आपल्या हक्काने करून घेऊ। आपल्या हक्काचे खासदार आपल्याजवळ लाभलेलेच आहेत। आपण सर्वांनी जे विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही। आम्ही अहोरात्र आपल्या सोबत राहू। मी माझे नंबर सुद्धा दिलेले आहे, तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, काही अडचणी असतील ते आपण सोडवण्यासाठी खासदार साहेबांच्या माध्यमातून म्हणा, माजी मंत्री साहेबांच्या के.सी. पाटील साहेबांच्या माध्यमातून म्हणा, सर्व आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि निश्चित आपण यश संपादित करू। आणि आपण सर्व काँग्रेस पक्षावर विश्वास दिला म्हणून मी तुमच्या सर्वांचं पक्षातर्फे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो मनापासून। तुमच्या ज्या काही पुढच्या भविष्यातल्या कामं असतील त्या कामासाठी मी अहोरात्र काम करण्याची ग्वाही देतो आणि संपवतो। धन्यवाद।